नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड आणि आपण पाहत आहात AACG चॅनेल. आज आपण एक अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा कायदेशीर विषय समजून घेणार आहोत. जर रस्त्यावर दोन व्यक्ती भांडण करत असतील तर त्यांच्यावर कोणते कायदे लागू होतात. तर सार्वजनिक ठिकाणी भांडणे हे केवळ सामाजिक गैरप्रकार नसून कायद्याने गुन्हा आहे. आपण एक उदाहरणाने पाहूया. मुंबईतील एका बाजारात दोन व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला आणि त्यांनी रस्त्यातच एकमेकांवर हात उचलला. त्यामुळे वाहतूक थांबली आणि गर्दीत गालमोज झाला. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. म्हणजेच की जर तुमचा वाद होऊन जर तुम्ही मारामारी करत असाल रस्त्यामध्ये कुठेही किंवा भांडण करत असाल तर तो गुन्हा आहे. तर यामध्ये कोणते कायदे लागतात? मुख्य कायदे व कलमे, भांडणावर लागू होणारे कायदे. आपण त्याचे उदाहरणाने सुद्धा पाहूया. जर दोन व्यक्ती रस्त्यावर भांडण करत असतील, ओरडत असतील, एकमेकांना ढकलत असतील तर त्यांच्यावर BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या 194 लागू होतो. BNS चे कलम 115(2) आणि कलम 277 देखील वापरले जाऊ शकतात जर त्रास किंवा दुखापत झाली असेल तर. आता उदाहरणाने आपण पाहूया. यामध्ये पुण्याच्या स्टेशनजवळ एका वाहन चालकाने दुसऱ्याच्या स्कूटरला धक्का दिला. दोघेही रस्त्यावर भांडायला लागले आणि एका व्यक्तीला किरकोळ मार बसला. पोलिसांनी दोघांवर भांडण व मारामारीचा कलमांखाली गुन्हा दाखल केला, जे वर आपण पाहिले 115(2) आणि 277 नुसार. तिसरा, अपमान व धमकी गुन्ह्याची तीव्रता वाढते. प्लस उदाहरण आपण आता याला पाहूया. जर भांडणात एखादी व्यक्ती दुसऱ्याला जाणून बुजून अपमान करते आणि भडकावते तर BNSच्या कलम 132 नुसार कारवाई होते. धमक्यांची प्रकरणं असेल तर 136 क्रिमिनल इंटिमिडेशन वापरला जातो. उदाहरण, नागपूरमध्ये एका ग्राहकाने दुकानात वाद करताना दुकानदाराला तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. त्याचवेळी दुकानातील इतर ग्राहक घाबरले आणि बाहेर पळाले. पोलिसांनी त्याला धमकी आणि सार्वजनिक शांततेचा भंग या गुन्ह्यामध्ये अटक केली. आता आपण पाहूया पोलिसांची कारवाई, प्रतिबंध आणि अटक. पोलिसांना जर वाटत आहे की भांडणामुळे सार्वजनिक शांती भंग होऊ शकते तर BNSS कलम 153 नुसार अटक होऊ शकते. कलम 151 नुसार शांततेसाठी बॉन्ड भरायला लावता येतो. उदाहरण म्हणून पाहूया. औरंगाबादमध्ये दोन गटांची वादावादी सुरू झाली आणि वातावरण तापलं. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना शांतता राखण्यासाठी 6 महिन्यांचा बॉन्ड भरायला लावला. आता आपण पाहूया कायदेशीर सल्ला आणि जनजागृती काय. सार्वजनिक ठिकाणी भांडणे केल्यास कायद्याचा बडगा बसतो आणि तुमचं नाव गुन्हेगार म्हणून नोंदवले जातं. अशा वेळी जनतेने पोलिसांना मदत करावी आणि स्वतः दूर राहावं. उदाहरणाने पाहूया. एका महिलेने रस्त्यावर भांडण होताना पाहिले आणि तिने लगेच 100 नंबरवर कॉल केला. पोलीस वेळेवर पोहोचले आणि मोठा अपघात टळला. तिच्या तत्परतेमुळे अनेक निष्पाप लोक वाचले. आता आपण पाहूया की पूर्वी यामध्ये काय असायचे आणि आता काय आहे. तर पूर्वी IPCचे कलम लागू व्हायचे, आता BNSचे कलम लागू होतात. BNS आणि IPC यामध्ये फरक फक्त हाच आहे की IPC आता बंद होऊन त्या जागी भारतीय न्याय संहितेने घेतलेली आहे जागा. ठीक आहे. तर याच्यामध्ये IPCचा पूर्वी 160 सेक्शन लागायचा, ॲफ्रे पब्लिक फाईट. आता तो 194 झालाय. IPC 268 पब्लिक न्यूसन्स, तर तो आता 277 BNS नुसार झालाय. IPC 323 यामध्ये मारहाण करणे यामध्ये गुन्हा दाखल व्हायचा. व्हॉलेंटरी कॉझिंग हर्ट, आता तो 115(2) नुसार झालाय. आणि IPC 504 इन्सल्ट विथ इंटेंट टू प्रोवोक ब्रीच ऑफ पीस, हा सेक्शन 132 BNS मध्ये झालाय. यामध्ये 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. IPC सेक्शन 506 क्रिमिनल इंटिमिडेशन, हा आता 136 BNS नुसार झाला. यामध्येही 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते. CRPC सेक्शन 107 प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन फॉर ब्रीच ऑफ पीस, BNS फॉलोज प्रोसिजर अंडर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार हाही आता बसतो. CRPC सेक्शन 51 अरेस्ट टू प्रिव्हेंट ऑफेन्स, BNSSच्या 153 नुसार पोलीस कॅन अरेस्ट विदाउट वॉरंट प्रिव्हेंट ब्रीच ऑफ पीस. तर या पद्धतीने आपण पाहिले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वाद आणि भांडणे करणे टाळा. धन्यवाद.